पयाला पुरते बावा, नाही तर अजून कामं सांगून देईन काही ना काही. सकाळपासून चालूच हवं निवड. पयाला पुरते बा चटकन निघाल पुरते वावरात जाऊन मारायला पुरते तिकडे वांगे तोडत बसतो आणि घेऊन जातो डायरेक्ट इकालेच. कायले घरी यायचंच काम नाही आज. जा ना, जा जा जा, येऊ नका घरी. तुम्हाला संध्याकाळी जेवायला देत नाही ना. जा ना पया, तुम्ही येऊच नका. 4-5 दिवस घरात आलेच नाही पाहिजे. जा जा तिकडे, मरा जाऊन तिकडे. अरे बापरे, दिसलोच काहीले. म्हटलं गड्या कसं पाण्याच्या बहाण्यानं निघाल तो घरातून. कायच करावं, मागा येते लेखाची शेपटीवाणी. करा जरासं माणसाला असं जाऊच देत नाही इकडे तिकडे. कायच करावं आता, लग्न झाल्यावर असंच असते बा. नाही, मी बाहेर न चाललो. मी इथं जरासं घुमायला आलतो. मग जरा पाय मोकळे करायला आलतो. म्हटलं जरासं चक्कर मारावं 1-2. तुला काय वाटलं मी ते कामा ऐकतो म्हणून कामान कटावून बाहेर चाललो म्हणून? नाही, मी कायले, तुला वाटते तसं? माहित आहे ना, माहित आहे. आज गुढीपाडवा आहे, कामं गिम असते ना. आंब्याच्या डाकोय, आंबे आणायचं सांगते म्हणून पयाचं. मग जा, टेन्शन आहे. वावरात जाऊन बसल्यावर दुपारी 2 वाजेला काय येता घरी, म्हणजे मेलो आम्ही घरी काम करू. हा, तुम्हाला काय आहे, स्वयंपाक करायला लागते का, काय करायला लागते? मला माहित, मी आहो म्हणून तर राहिली, नाही तर तू एखादी राहत नव्हती ना. हे डायलॉग तर निवड काही तोंडावर असतेच, पाठच आहे हे डायलॉग निवड. मी आहे म्हणून जमलं, नाही तर कोणीच राहत नव्हतं. काय म्हटलं तुम्ही? नाही, काय पाहिजे ते सांग मला, मी घेऊन येतो. काय पाहिजे सांग. आंब्याच्या डाकोया, अजून काय पाहिजे सांग. माहित नाही तसं. पहिलाच गुढीपाडवा आहे तुमचा. आंब्याची डाकोई, आंबे ते दाटीत आहे समजा घरी. फुलं आणजा झेंडूचे सापडले तर. बाकी काही नाही आणला का? जा. हो, मी घेऊन येतो. जरासा नाश्त्याला पोहे गे करतो, मग तिकडून आल्यावर अर्ध्या घंट्यात येतो मी वापस. आता चहा ढोसला ना, आता पाहिजे नाश्त्याले नाही. या ना, जा ना, 10 वाजता करीन मी. 8 वाजले जा. अरे बापरे, मराच लागते, उपाशी मारा लागते मग दादा. जरा जाऊ दे तिकडे, कोणाची इथं डबल काही नाश्ता गिष्टा करता येईल उकंडाची इथं. जाऊ द्या बाबा, इथं काय करतं, हिच्या मागं लागायला पुरत नाही. येतो मग मी, येतो. कामं गिमं करतो तू. येतो 10 वाजता करतो नाश्त्याला. कामं सोडून देतो, खालीच करतो पहिले. जा जा, कामं करा पहिले, जा. हो, येतो. कटाय आणला बापा या माणसानं मला निवड. आता कोणी नाही गडायचं. डाकोया घेतो आणि 1-2 आंबे घेतो. लोणचं तरी होऊन जाते बरोबर आजचं पुरतं. काय म्हटलं, पाय बुडगा आपल्या आंधी आलं. नेते आता आंबे, नेते पाहिजे. नाही तर करायच्या बुडा म्हणजे कुठेही धोरा लावते ना, पहिलेच लावते धोरा. काय आवाज येऊ राहिला का? लोक आले नाही. कुठेही असते हे नाऱ्या, तर कुठेही राहतेच रे बापा. मी म्हटलं आज येणारच नाही डाकोया घ्यायले. कायच करा, गावाजवळचं वावर म्हटलं की लोक निवडतातच येतात ना. आता मला सांगा, आता म्या नाव काय नाव इतके निव देते काही तिघा निव देते का ते बुडगं? रंगीला तर आधीच बदमाश आले काचं. आबाजी कसं काय आले इकडे? काय आले? डाकोया पाहिजे का आंब्याच्या? नाही ना बेले का, आंब्याच्या झाडाला वांगे दिसू राहिले मला. वांगे तोडायला आलतो, भाजी करावं म्हटलं वांग्याची आज घरी जाऊन. उकंड्या, बुड्या डोक्यात फरक गिरक पडला का? टायमावर गोया घेत असते ना बुडगं, कसरल्या गोया? बाबा विचारून जाईलच, मला काही माहित नाही. आबाजी, टायमावर गोया घेत असता ना तुम्ही का? गोया आणायला पैसे नाही? पैसे घ्यायचे नसले सांगत जा बा मला, मी आणून देत जाईन एक परी गोया तुमच्या. नाही तर पैसे देत जाईन तुम्हाला. पण कसं आहे, गोया घेत जा बरोबर टायमावर. अरे मला नाही, तुम्हाला गोया घ्यायचा नाही मला का? काही बोलू राहिले तुम्ही? अरे तुम्हीच म्हणून राहिले ना वांगे तोडायला आलो. अरे आंब्यात झाड नाही, आंब्या नाही आले, वांगे कायले आहेत? काही राजा बोलता आपले. तुला माहिती आहे, मला माहिती आहे आंब्यात झाडा म्हणून. मग माणूस येते कायले? आज आहे गुढीपाडवा, आंब्याच्या डाकोया घ्यायला आलो असेल ना, का वांगे तोडायला आलो मी? एवढं समजत नाही का? मग तसं सांगा ना. मी सारख्यानं विचारलं, तुम्ही काय तिरपं उत्तर देऊ राहिले? मग सारखं सांगायचं ना माणसानं. सारखं सांगायचं ना म्हणतं. उकंडा जाय बरं, दे बरं तू डाकोया तोड. तू तोड, मला दे, नारायला दे. मलाच धरलं वाटते, मलाच चढा लागते दरवर्षी. हो, मी चढतो, देतो तुम्हाला. आहे तर देतो खाली. आणि 1-2 जराशे आंबे तोड, मोठे असले तर कसं बरं राहते. आजचं लोणचं तरी होऊन जाते आजचं. 2-3 होईना बाजी, जरा 5-6 घेऊन जाणार. लोणची करा ना. लोणचं काय खाता? लोणची करा. दे बरं, मग काही विषय नाही. लोणची खाऊ आज. बरं लोणची खा मग. जरासा कव्या तोडतो म्हटलं, जरा नको तोडू लेकायला. तुम्ही राजा लयच तुमचे हे राहतात ना. तोडू द्या ना. कशा आपण आता का आपण तिघच आहो गावात, नाही लोक येतच नाही या वावरात. जे भेटलं ते घ्यायचं मुकाट्यानं. कव्या नको तोडून, जरड पाहिजे. काही बोलता राजा आबाजी तुम्ही. हो ना आबाजी, तोडतो मी बराबर मा हिशोबानं. कल्ला नका करू खालून. नाही झाला घोराता, आलं बुडगं. सांगा लागेल बाबा, डाकोया घ्यायला आलो, आंबे गिंबे काही तोडू नको. उकंडा, डाकोया तोड, अल्लादी तोड. कसं आहे, आंब्याचं नुकसान नाही झालं पाहिजे. अल्लादी डाकोया तोड. आणि 4-5 डाकोया पाहिजे आपल्याला. काय लय डाकोया नाही पाहिजे, अल्लादी तोडणं. नाही घ्या ना, पुरं झाड घेऊन जा. पुरंच झोडपून टाकायचं झाडाले, पुरंच घेऊन जा ना. अरे बापरे, बुडगा आहे का? जमलं मग आता. अरे नाही ना आबाजी, जरासंच निवराल ना आम्ही. बरं अजून तोडल्या नाही राजा डाकोया. तुमचीच वाट पाहत जाऊ म्हटलं. आबाजी आले की मग डाकोया तोडता येते. तुमच्याच वाट पाहिजे पाहिण्यात नाही. नेमकंच चढला ते, काहीच तोडलं नाही ना आम्ही.
तू तर निवड चोपडा आहेस रे का, लय चोपडा आहेस ना तू. नारायण तू मला नको शिकू. हा कसं आहे, त्यापेक्षा जास्ती गुढी पाडवे पाहिले म्हटलं मी. हो मला माहीत आहे तुम्ही जास्ती गुढी पाडवे पाहिले, पण डाकोया तर पाहिजेच ना बाबाजी. आता झाड असतात कासाठी डाकोया पाहिजेच ना घराले हो. अरे पण मी म्हणतो गावात काही एकच आंबा आहे का, तुम्ही सांगा एकच आंबा आहे का, पाटलाचे आंबे दिसतात का तुम्हाला दरवर्षी डाकोयाने आले. अरे तसं नाही ना बाबाजी, गावाजवळ आहे आणि पाटील म्हणजे आपलाच माणूस आहे, काही म्हणत नाही आले म्हणून आम्ही यायच्या तिथे येतो आले, नाही तर बाकी जायचं का आहे. पाटील काही म्हणत नाही म्हणजे पाटलाची खाटल्यावर घालायची हमेशा. तसं नाही ना बाबाजी, आपला माणूस असल्यावर माणूस हे नाही होत ना, आपला म्हटल्यावर आपलाच मन काय राहते. मी काय म्हणतो रंगीला, घेऊ दे ना डाकवायसाठी, काय एवढं का किचकिच करता तू. जाऊ दे ना, सण आहे आज चाले का, काही रागावू नको. संध्याकाळी माहीत येतो पूर्णाच्या पोया जेवाले, मा घरी जेवायला येतो तू सांग संध्याकाळी. अबे तुझी बायको तुला तरी पूर्णाच्या पोया देते का, पाय पहिले दुसऱ्याला मग बोलावणं. कुठच्या मायबीन पाय. अरे तुला माणूस की जेवायला बोलावलं, तू मायच हे करू आला का, जाय येऊ नको जेवायला, मी बोलावतो नाही मर जाऊन तिकडे. हो ना, स्वतःचीच खायची सोय नाही दुसऱ्याला म्हणते जेवायला मा घरी. तुला तरी भेटते का पहिले फुकटाले का. बस झालं ना, जास्ती लांब नको लावू, जाय. हा तोडा लवकर तोडा, जरा जरा घेऊन जा. आंब्याला हात नको लावू, फक्त डाकवायच तोडा. फुलोरा पाहिजे, फुलोरा तोडून टाकसान खाली साडवसा जरा. फुलोऱ्याला आंबे येते ना, डाकवायला ती तोडा, व्हा मोकळे घराकडे वा. हो हो आबाजी, जरा जरा अल्ला दे तोडतो एकदम, फुलोराचा एक फुलं नाही पडू देत तुम्हाला, टेन्शन वागू. बरं झालं बा भेटलं तरी, म्हटलं बा पुढं देतेच काढून, आता वावरातून घेऊच नाही देत. जमलं भेटले आपल्याला. झालं का, कर बरं लवकर पूजा कर बरं, भूक लागली. कसं आहे सकाळपासून म्हणजे चहावर जाऊ मी, काय 10 वाजता नाश्ता करतो म्हणून काहीच केलं नाही तुला. कर बरं जरा पटपट कर जरा. आता पूजा करता वेळेस माझ्या डोकं खाऊ नका तुम्ही. रातच्या पोया होत्या ते कोणी खाल्ल्या. बघा शिया भाकरी खाला होतं का बाई, करणं जरा लवकर कर. गडबड नका करत जाऊ जराशे, शांततेत घ्या तुम्ही. हो नसतं निवड खायचंच पाहिलं, सण आला की निवडता येईल, पूर्णाच्या पोयाच पाहिजे, काही पाहिलाच नाही पूर्णाच्या पोया. एखादी बाई एवढी बोले लोक मुकाटान पूजा करत होती, तू इथं निवड बडबड करत राहते, निवड तोंडच वाजवत राहतं, काहीतरी मुखी राहायचं द्राक्षी. नाही बाई, तुम्ही तर निवड बाई पेक्षा करताना मग किच जेवायला नाही केलं तर सगळे सकाळपासून बोंबलू राहिले निवड. काय आता बरं आहे बा, मुकच राहायला पुरते, आपण काही बोलायलाच पुरत नाही, मुकच राहतो मी एकदम. मुक राहणं माणसानं बैलावानी, मुक्का आट्यानं राहायचं, दिलं तर खायचं नाही तर मुक राहायचं. आम्हीच कमावा ना आम्हीच मुक राहावं, बरं आहे, कलियुग आहे, घोर कलियुग आहे. कर बा पूजा कर आणि घे, जाऊ दे मी जातो, कर पूजा तू. थांबा ना आता, पूजा करे लोक दम का. तर असं आहे आमच्या घरी निवड काय म्हणजे सणाच्या दिवशी पण माणूस काही दम खात नाही, खायलाच पाहिजे पहिले माणसाले. पहिले काय उपाशी ठेवता जाईल संध्याकाळी लोक, त्याला वाटते सोपी मी तर माझ्यासारखी तर बाई नाही मग. तर ते जाऊ द्या, तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा व मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षा तुमच्या जीवनात नवीन उमंग घेऊन येऊ आणि नवीन चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडव. तर नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की कसं आहे तुम्ही लय कमी सबस्क्राईब करू राहिले, तसं शेअर करा ना तुम्ही, दनान वाजू द्या ना. व्ह्यू लय येते आपल्याला पण सबस्क्राईबच कमी येतं. तर कसं आहे तुम्ही असे तुमच्या नातेवाईकाला यायला द्यायला शेअर करा आणि सबस्क्राईब वाढवा आपलं फक्त. कसं आहे मग म्हणजे आम्हाला पण व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटते. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि येतो मग गुढीपाडव्याच्या तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा.